आणि तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने जाणार आहे ते, त्याचा तर काही विशेष नाही. कुणीकडून चालले तर आत्ताच मला तर आत्ता माहिती मिळाली, रात्री पण आत्ताच लोक मुक्कामाला गेले तिथं, कालच अशी माहिती मिळाली. त्यामुळे लोक जाणार आहे. तर झाला एक मार्ग. दुसरा विषय हे मागण्याचा. या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत, आणि इथून पाठीमागंसुद्धा आम्ही राहिलेलो आहेत. आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहे. हा अध्यादेश हा जार आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणीसहित पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत, हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह. त्याच्यावरती अभ्यास चालला आहे, ऐकून घेणार नाहीत. खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काही कारणं सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाहीत. त्याचं कारण असं आहे की 13 महिन्यापासून गॅझेटियरवरती अभ्यास सुरू आहे. तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाहीत. त्याचं कारण पण तसंच आहे. जर आमच्या नोंदी सापडल्या तर ते आम्हाला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, कोणी आडवं येणार नाही आहे मराठ्यांचे 3ही गॅझेटं लागू का केले म्हणून. कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅझेटियर पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणीसहित, आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे. औंध संस्थांकडं तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत, त्याच्यासहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे. त्याशिवाय आम्ही हटणार नाही. त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही. जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही, आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये. कारण आमचा जर जमिनीचा 7/12 सापडला आहे म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे. आमचा जर 7/12 नसेल, आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका. सरकारने आडमुठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा. काय तुम्ही नाही म्हणला तर आम्ही देत, ते आम्ही ऐकून घेत नसतो. कारण आम्हाला पक्का माहीत झालं आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहेत, आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहेत. तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका. आमचं हक्काचं घर आहे ते द्या. भाड्याचं घरावाला आम्हाला कधी हुसकून देईन, म्हणजे 10% आरक्षण कधीही जाऊ शकतं. आमचं हक्काचं सोडून तुम्ही ते का देता. आमची जमीन 7/12 नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता. ती बटाईदार 1-2 वर्ष ठेवून हकलून देईन आम्हाला. त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे